उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं, ते दुःखद निधन म्हणजे कुठल्या पक्षाची नसता महाराष्ट्र राज्याचं मोठं नुकसान झालं। एक सामान्य जनतेसाठी एक काम करणारा नेता, धडाडीचा नेता, एकदा एखादं काम करतो म्हणलं की करून दाखवणारा नेता हरवला, ही एक फार मोठी पोकळी निर्माण झाली। ही पोकळी कधीही भरून येणार नाही। अशा नेत्याच्या दुःखद निधनाच्या बाबतीत मी एक भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली वाहतो। त्याचबरोबर मी राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना बऱ्याचदा जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्या संदर्भात ते पूर्णेला यायचे। पूर्णेला आल्याच्या नंतर त्यांच्या पूर्ण सभेंची, त्यांच्या थांबण्याची याची पूर्ण जबाबदारी ही आम्हाला पार पाडायला लावायची। इतका मनमिळावू स्वभावाचा, आता त्यांचा तापट स्वभाव, ते फक्त स्पष्ट बोलत होते, पण माणसाच्या पाठीवर थाप मारणारा नेता, झालेल्या कामाचं कौतुक करणारा नेता आणि जिथं होतंय तिथं मदत करणारा असा एक नेता हरवला। एक फार महाराष्ट्राचं फार एक अतोनात नुकसान झालं। हे नुकसान कधीही न भरून येणारं नुकसान आहे। राजकीय कोण कोण्या पक्षात असेल, आम्ही कुठं नंतर कोण्या पक्षात गेलो असतील किंवा काय असेल, तो विषयच नाही। महाराष्ट्रासाठी ही फार मोठी एक पोकळी निर्माण झाली, त्याबद्दल फार मनाला वेदना होत आहेत। मी दुःख व्यक्त करतो आणि त्यांचं एक शोक व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो।